नमस्कार मित्रांनो, तो हिरे माझा मित्र या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लावण्य अर्णवच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स करते आणि त्याला कॉफी पाजून त्याला गुंगीमध्ये आपलंसं करून घेणार असते. लावण्याचे हे सगळे प्रकार चालू असतात आणि त्याच वेळेला ईश्वरी तिथे पोहोचते. ईश्वरी लावण्याचं थोबाड फोडून अर्णवला तिच्या तावडीतून चढवते. ईश्वरी अर्णवला लावण्याच्या तावडीतून तर सोडवतेच, पण वरून लावण्याला खूप काही सुनावत असते. तिला धक्के मारून घरातून आणि ऑफिसमधून हाकलून लावते. तर हा सगळा काही प्रकार कसा घडणार आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू. चला तर मग सुरुवात करूया. ईश्वरीने आधीच रिक्षा बुक करून ठेवलेली असते आणि सगळ्या ठरलेल्या प्लॅन नुसार ती राकेशच्या तावडीतून तिथून सुटते आणि अर्णवच्या ऑफिसला जायला निघते. तर इकडे अर्णवला घरी घडलेला सगळा प्रकार कळतो आणि अर्णव आकाशवरती खूपच चिडतो आणि तो आकाशला ओरडत असतो. आकाशला कळतच नाही की अर्णवला ईश्वरीची एवढी का काळजी वाटते. ईश्वरी घरात आहे, ती सेफ आहे, तिला कुणापासून धोका आहे. आकाशला खूप प्रश्न पडलेले असतात. अर्णव त्याला काहीच सांगू शकत नाही आणि तो फोन कट करतो. अर्णवला मागच्या वेळेस जो काही प्रकार घडला होता तो सगळा आठवतो आणि त्याला ईश्वरीची खूप काळजी वाटू लागते. अर्णव ठरवतो की आता इथून निघायचं. अर्णव स्टेजवर जातो, अनाऊन्स करतो आणि म्हणतो, 1-1.5 तास थांबा, मी जरा येतोच, मला जरा इमर्जन्सी आली आहे. अर्णव निघत असतो आणि लावण्य त्याला थांबवते. अविनाश त्याला विचारतो, अर्णव काय झालं, एवढी काय इमर्जन्सी आहे. अर्णव घरी काय चालू आहे ते सगळं काही अविनाशला सांगतो. अविनाश म्हणतो, अर्णव तू इथेच थांब, मी जाऊन घेऊन येतो ईश्वरीला. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. अर्णव म्हणतो, हो मामा आहे, जा पटकन घेऊन या. अविनाश ईश्वरीला आणण्यासाठी निघून जातो. तर इकडे अर्णव टेन्शन मध्ये असताना लावण्य इकडे स्टेजवर जाऊन अनाऊन्स करते की आता अर्णवच्या हाताने इनॉग्रेशन होणार. अर्णवचा नाईलाज होतो आणि त्याला स्टेजवरती जावं लागतं. अर्णव उदास टेन्शन मध्ये ईश्वरीच्या काळजीत असतो. त्याला इनॉग्रेशन करायचं नसतं, त्याला इनॉग्रेशन साठी फक्त ईश्वरी हवी असते. लावण्याला जो काही चान्स हवा असतो तो हाच असतो. त्यामुळे ती ठरवते की आता अर्णव जवळ जायचं आणि अर्णव लावण्य यांनी जोडीने इनॉग्रेशन करायचं. लावण्य अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणते, अर्णव आपल्याला आता हे करावंच लागणार आहे, इनॉग्रेशन करायचं आहे, सगळे वाट बघतायत. अर्णव पोस्टरच्या पेपरला हात लावतो. लावण्य त्याच्या हाताला हात लावणार तेवढ्यात तिथे ईश्वरी पोहोचते. ईश्वरी अर्णव जोडीने इनॉग्रेशन करतात. लावण्य बाजूला पडते. लावण्य तोंड वाकडं करून त्या दोघांकडे बघत असते. ईश्वरी तिथे सुखरूप आल्यामुळे अर्णवच्या चेहऱ्यावरती एक भलं मोठं स्माईल येतं. दोघेही कलेक्शनचे फोटोज रिलीज करतात आणि दोघांचंही मस्त फोटो सेशन होतं. अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि छान फोटो चालू असतात. लावण्याची चिडचिड होत असते. लावण्याला असं वाटत असतं की आपणही अर्णव सोबत फोटो काढावे. फोटो सेशन वगैरे होतं, इनॉग्रेशन होतं आणि सगळेच जण गप्पा मारत असतात. अर्णवचा मित्र सुद्धा तिथे आलेला असतो. ते सगळेच जण छान गप्पा मारतात. त्यानंतर ते सगळेच जण निघून गेल्यानंतर ईश्वरी अविनाश अर्णव यांना घरी काय काय झालं ते सगळं काही सांगते. अर्णवने माझ्यासोबत काय काय केलं, त्याने कसं प्लॅनिंग केलं होतं आणि त्याच्या तावडीतून ईश्वरी कशी सुटली हे सगळं काही सांगते. ईश्वरीने जी काही हिंमत दाखवली, राकेशशी 2 हात केले, त्यामुळे अर्णव ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतो. त्या तिघांच्याही गप्पा चालू असतात तेव्हा लावण्य ठरवते की अर्णव सोबत फोटो सेशन करायचं. लावण्य अर्णवकडे येते आणि अर्णवला विचारते, ए यार आपल्या दोघांचे फोटो नाही काढायचे का. अर्णव म्हणतो, हो तू पण या सगळ्यामध्ये खूप काम केले, तुझे पण फोटो येतील, चल आपण जाऊ. अर्णव लावण्य स्टेजवरती जातात आणि दोघेही जोडीने फोटो काढतात. लावण्य मुद्दामून पाय अडकून पडायचं नाटक करते. अर्णव तिला सावरतो आणि लावण्य अर्णवच्या हातात हात घेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला चिटकून फोटो काढत असते. ईश्वरीला हे सगळं काही सहन होत नाही. अविनाश ईश्वरीला शांत राहायला सांगतो. इन्व्हेस्टर आहेत, मीडियावाले आहेत, PR टीम आहे, सगळ्यांसमोर इम्प्रेशन डाऊन होईल म्हणून तो ईश्वरीला शांत राहायला सांगतो. ईश्वरी बराच वेळ शांत राहते, पण हे सगळं काही तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचं असतं. ईश्वरी खूप चिडते आणि ती स्टेजवरती जाते. लावण्याला अर्णव पासून लांब करते आणि अर्णवचा हात धरून त्याला तिथून घेऊन जाते. या सगळ्या कृतीतून ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं की अर्णव हा माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याकडे बघायचं सुद्धा नाही. टच करणं तर खूप लांबची गोष्ट आहे. ईश्वरी हे सगळं काही दाखवून देते आणि अर्णवला घेऊन निघून जाते. लावण्याची चिडचिड होत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.
तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते, लावण्य अर्णवच्या कॉफीमध्ये काहीतरी टाकते. अर्णव ती कॉफी घेतो आणि त्याला एकदम विचित्र वाटायला लागतं. त्याला गुंगी येत असते. लावण्य मनात म्हणते, अर्णव, तुझी ही ब्लॅक कॉफी आता आपली रात्र गुलाबी करणार. अर्णव उभा राहायचा प्रयत्न करतो आणि तो खाली पडणार असतो. लावण्य पटकन त्याला आपल्या मिठीत घेते. लावण्य अर्णवच्या जवळ जाणार तेवढ्या तिथे ईश्वरी पोहोचते. ईश्वरी लावण्याच्या जोरात एक कानाखाली मारते आणि अर्णवला आपल्या बाजूला ओढून घेते. ईश्वरी म्हणते, हा माझा नवरा आहे, फक्त माझा, लक्षात ठेवायचं. आणि ही जी कानाखाली पडली आहे ना, ती लक्षात ठेवायची. बायको समोर बाहेरच्या बाईने संधी साधूपणा केला की हा असाच आवाज कानाखाली येणार. ईश्वरी ठरवते की आता लावण्याचं अति झाले. लावण्याचं जे काही कारस्थान आहे, तिने आतापर्यंत जे काही केलंय ते सगळं काही अर्णवला सांगायचं. ईश्वरी लावण्याला सगळं काही सुनवत असते आणि अर्णवला हे सगळं काही पाहून खूप आनंद होतो. अर्णव टाळ्या वाजवत असतो. अशाच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.